जवळजवळ आम्ही दीड तास झालं लाईनमध्ये, अजून पण नाही दर्शन झालेलं. अजून पुढेही बरीच गर्दी आहे. बघू आता कधी दर्शन होते. हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग. आजचा जो व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करते तो व्हिडिओ आहे मागच्या सोमवारचा, ज्या दिवशी प्रदोष होता. हा व्हिडिओ लेट येतोय, त्याबद्दल सर्वात आधी मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. कारण मला गावी जायचं होतं आणि गावी काम होतं, गावी जरा कार्यक्रम होता, त्यामध्येच मी बिझी झाले. हा व्हिडिओ मी शूट केलेला होता, पण मला तो एडिटिंग करता नाही आला, हा वेळ मिळाला नाही तसा. त्याच्यामुळे मी लेट पोस्ट करते. लेट का होईना, पण मी पोस्ट नक्की करते. आणि सर्वात आधी सर्वांची माफी मागते की हा व्हिडिओ लेट येतोय. तर आशा करते की तुम्ही सर्वजण हा शेवटपर्यंत बघाल आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की सांगाल कमेंट बॉक्समध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा, ज्या दिवशी प्रदोष होता. मी आणि फौजी साहेब चाललेलो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला. परीची एक्झाम आता जवळ येते, त्यामुळे ती आलेली नव्हती. आम्ही दोघंच चाललेलो आहे बसनी याच्यासाठी की काय होतं की गाडी घेऊन गेले की ती गाडीला पार्किंगची वगैरे आहे तिथे व्यवस्था, पण तरी पण आम्ही म्हटलं दोघंच आहे, मग कशाला गाडी घ्यायची, बस जाते तर आपण जायचं बसने. मग आम्ही दोघं बसने चाललेलो आहे. आणि सकाळी 6 वाजता शिवाजीनगर वाकडेवाडीतून इथून आम्हाला तिथे बस भेटली आणि बसने आम्ही दोघं जण चाललेलो आहे भीमाशंकरच्या दिशेने. बसने आता आम्ही इथं पोहोचलो आहे भीमाशंकरला. आणि साधारणतः इथं वाजलेले आहेत 11:30. आणि आम्ही आता चाललोय दर्शनाला. मी याआधी भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलेलं होतं, पण आमच्या फौजी साहेबांनी अजून दर्शन घेतलेलं नव्हतं एकदाही. त्याच्यामुळं म्हटलं की आपण जाऊयात आणि दोघांनी दर्शन घेऊन येऊयात. ज्यावेळेस दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातून सेवा होती पर्जन्य सुक्ताची इथं भीमाशंकर ज्योतिर्लिंगमध्ये, त्यावेळेस मग आम्ही इथं आलो होतो आणि केंद्रातून बस आली होती, त्याच्यामध्ये मी पण आले होते. आणि त्याच वेळेस मग माझं इथं दर्शन झालं होतं, पण फौजी साहेबांचं दर्शन झालेलं नव्हतं भीमाशंकरचं. त्याच्यामुळे मग आम्ही इथं आलो आणि सोमवार होता, प्रदोष होता, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. तरी पण म्हटलं नाही, दर्शन घेऊनच जायचं, जितका वेळ लागेल तितका काही हरकत नाही, दर्शन घेतल्यानंतर मग जाऊया. मग त्यासाठी चाललोय आता मी मंदिरामध्ये. आज सोमवार पण आहे आणि प्रदोष पण आहे, त्याच्यामुळे आज मंदिरात खूप गर्दी आहे. जवळजवळ आम्ही दीड तास झालं लाईनमध्ये, अजून पण नाही दर्शन झालेलं. अजून पुढेही बरीच गर्दी आहे. बघू आता कधी दर्शन होते. इथं मंदिराचं काही काम पण चालू आहे, त्याच्यामुळं मग ही जी गर्दी आहे ती एका साईडला वळवलेली आहे. अशी काही काम चालू आहे मंदिराचं पुढं तिथं.
इथं ना काही दगडांवरती पूर्ण शिवस्तुती लिहिलेली आहे, पूर्ण शिवस्तुती कोरलेली आहे. आणि ती शिवस्तुती मी पण म्हणते, कारण मला शिवस्तुती म्हणायला फार आवडतं, खूप छान वाटतं. आणि जी अनुराधा पौडवालनी जी शिवस्तुती गायलेली आहे ना, ती मला खूप आवडते. पंडित आहे उदार ठेवायचं म्हणली हात ठेवायचे इथे पंचमुखी शंकर भगवान भीमा शंकर आहे. या मंदिराची तटबंदीच केवढी छान आहे. मंदिरामध्ये खूप छान दर्शन झालं. आतमध्ये मोबाईल अलाउ करत नाहीत, कॅमेरा अलाउ करत नाहीत, त्यामुळे मी आतलं शूट नाही केलं. असं तर बऱ्याच मंदिरांमध्ये होतं की कॅमेरा शूट करता येत नाही, अलाउ करत नाहीत कॅमेरा. पण महत्त्वाची गोष्ट अशी की इतक्या लांबून येऊन सुद्धा ना आपल्याला जर मंदिरात जाऊन गाभाऱ्यात दर्शन करता आलं तर किती छान ना. आम्हाला तसंच इथं भीमाशंकरला आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं, त्याचं खूप समाधान आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की खूप लांबून अंतरावरून देवाचं दर्शन होतं, तसं इथं नाही. इथं आतमध्ये जाऊ देतात आणि गाभाऱ्यात जाऊन आपण दर्शन करू शकतो. तर दर्शन आल्यासारखं आमचं खूप छान झालं, त्याचं खूप छान वाटते, त्याचं खूप समाधान आहे मला. ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस इतकी गर्दी नव्हती, पण आता बघा किती गर्दी आहे. खूप गर्दी झालेली आहे आता. आणि एवढी गर्दी आहे की आता त्यांना दर्शनाला किती वेळ लागतील काही माहित नाही. आमचं तरी पण 2-2.5 तासांमध्ये दर्शन झालेलं होतं, पण आता जी ही लाईन लागली त्यांना फार वेळ लागला. घरी खात नाही, इथं विकत घेऊन खाणार. खात नाही आणि मग ते फ्रूट घेऊन येत जाऊ, घेऊन यायचं, पण खायचं नाही. नाही खाणार. आता काय करायचं, जेवण करायचं का नाश्ता करायचा का निघायचं, काय करायचं? तुम्ही खाऊन घ्या काहीतरी. मला वडापाव खावं चालेल. वडापावनं काय होतंय? वडापाव इथं मंदिरामध्ये ना सगळ्यात जंगली वनस्पती ठेवलेल्या होत्या, ज्या मी कधीच बघितलेल्या नव्हत्या. आणि त्यांची नावं, त्यांचा काय उपयोग आहे ते सुद्धा याच्यावरती लिहिलेलं होतं. या जटामासी वगैरे ह्या सगळ्या वनस्पती मी कधीच बघितलेल्या नव्हत्या. कोंबड नक्की काय असतं, किंवा मोठे मोठे चिंचोके होते, शतावरी होती, नळकंद होता. बऱ्याच वनस्पती जंगली होत्या ज्या मला कधीच मी बघितलेल्या नव्हत्या, मला माहितीच नव्हत्या. त्याच्यावरती म्हणजे त्या कशासाठी उपयोगात आणतात हे पण माहिती नव्हतं. तर तिथले जे दादा होते विकणारे, ते त्यांना विचारल्यानंतर ते सांगत होते की कशावरती कोणती वनस्पती उपयोगी आहे. आम्ही इथं आलेलो आहे कळमजाई माता मंदिरामध्ये, जे बिलकुल बस स्टँडला लागूनच मंदिर आहे आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगच्या बिलकुल अलीकडे हे मंदिर आहे. मंदिर खूप छान आहे.
मागच्या वेळेस मी इथं आले होते, इथं ना पर्जन्य सुक्ताची सेवा होती. दिंडोरी प्रणित केंद्रामधून मी इथं आले होते, बस आली होती त्याच्यामध्ये, आणि इथं ती पर्जन्य सुक्ताची सेवा केली होती. तर इथे जो देवीचा तांदळा आहे ना तो इतका सुंदर आहे. देवीची मूर्ती पण खूप छान आहे. मागच्या वेळेस मी आली होती त्याच्यापेक्षा आता रिनोव्हेशन म्हणजे आता अजून छान सजवलेलं आहे मंदिर. तर तुम्ही पण याचं दर्शन घ्या. खरंच इथं आल्यानंतर खूप छान वाटलं मला. आणि ही जी मूर्ती आहे देवीची इतकी सुंदर वाटते. आणि थोड्या वेळ मी बसलो आम्ही तिथं शांत. आम्ही आलो होते हॉटेलमध्ये काहीतरी खाऊन घ्यावं, कारण दुपारचे 3 वाजले. 2:30 वाजता आमचं दर्शन झालं होतं. तिथून आम्ही कमळजाई मातेच्या मंदिरात पण गेलो दर्शनाला. मंदिर खूप छान आहे. आता साहेबांना भूक लागली आहे, मग थाळी मागवली आहे. आणि माझा आहे आज सोमप्रदोष आहे आणि त्यामुळे माझा उपवास असतो, त्यामुळे मग काही मागवलेलं नाही आहे. आता थोड्या वेळ इथं थांबणार आहे जेवण होईपर्यंत यांचं. आणि मग पुढे किती वाजता बस भेटते माहीत नाही. मग पुढे बसने आलो होतं, मी बसने जाणार आहे पुण्याला. आता आलो आहे मी बसस्टॉपला. आणि बसस्टॉपला जास्त बसेस नाही आहेत. इथं मुलांच्या पिकनिकसुद्धा येत आहेत. आणि बस आलेली पिकनिक घेऊन मुलांची. तर दुसऱ्या काही बसेस भेटत नाही. तर पुण्याला जाणाऱ्या बसेस कधी आहेत ते बघावं लागेल. साहेब गेले चौकशी करायला. साहेब आता चौकशी करायला गेले की कधी आहे बस पुण्याला जाण्याची. दुपारचे 3:30 वाजले आणि आम्हाला बस भेटली पुण्याला जायला. आणि झाली नाही तर पुण्याला बघूया आता किती वेळ लागेल. साधारणतः 4 तास तरी लागतात जायला. घरी गेल्यानंतर मग व्हिडिओ जर करणं झालं तर करेन, नाही तर हा व्हिडिओ कंटिन्यू करेन.